खरंच होऊ शकतं का? आता मुळात ही संकल्पना काय सांगू शकाल का? औषधाविना आरोग्य म्हणजे औषधं न घेता माणूस 100 वर्षे निरोगी राहिला पाहिजे, जगू शकला पाहिजे. खरं सांगायचं तर हे शक्य आहे. पूर्वीच्या काळी शक्य होतं. पूर्वी रोग कमी होते आणि पूर्वी खरं सांगायचं तर माहिती कमी होती. रोगांच्या बद्दलची माहिती कमी होती. पूर्वी वैद्य असायचे. वैद्य सगळ्यात जास्त पहिले लक्षणं बघायचे. सिम्प्टम्स काय आहेत का बघायचे. एखादा आजार जर असेल, पूर्वी काय तपासण्या केल्या जायच्या नाहीत. आज आपल्याला प्रत्येक गोष्टीला तपासणी आणि या तपासणीत नाही सापडलं तर पुढची, ते नाही सापडलं तर त्याच्या पुढची. तपासण्या भरपूर आलेल्या आहेत. लोकांनी कराव्यात तपासण्या, नाही असं नाही. पण ते जास्त करून डोक्यात न ठेवता आपण निरोगी राहावं असं मला वाटतंय. कारण काय होतं तपासणीनंच आपल्याला ते एकदा डोक्यात राहील ना 250 शुगर, तर ते जेवताना 250, कुठं काय मित्रांच्या बरोबर गेलं खाताना 250, सारखं ते 250 लक्षात राहतं त्यांच्या आणि ते एखादी गोष्ट मेंदूवरती वारंवार जर आपल्याला ती होत असेल, तर तुमची नसली तरी ती 250 वरती शुगर येणार. तुम्ही औषधं खाऊन सुद्धा ती कमी नाही होणार, कारण तुमच्या दिमागी आहे. ते डॉक्टर लोकांना पण माहिती आहे, की दिमागी खेळ आहेत सगळे. पण काय होतंय, की हे दिमागातले खेळ आपल्या बंद केले पाहिजेत. पूर्वी कसं तपासण्या नसायच्या. पूर्वी अगदी नाडी बघितलं की सांगायचं आणि नाडीत बघणं योग्य आहे खरं सांगायचं तर. कारण प्रत्येकाच्या शरीराची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. आज जे लोकं व्यायाम करतात, भरपूर खातात, व्यायाम करतात, त्यांच्या नाडीचं, त्यांच्या शरीरातले घटक त्यानुसार असणार आहेत. एखादा व्यायाम करत नाही, घरी बसून असतो किंवा आता महिलांचं आणि पुरुषांचं 80-120 हे कसं आपण ठरवणार? कारण महिलांच्यामध्ये कसं असतं, की ताकद कमी आली काही गोष्टींची. प्रत्येक गोष्टी महिला आणि पुरुष हे शारीरिकदृष्ट्या कंपेअर करून चालणार नाही. तर ते प्रत्येकाच्या शरीराच्या ह्याच्यानुसार वेगवेगळं असतं आणि ते नाडी बघितल्यानंतर पहिलं वैद्यांना पूर्ण कळायचं आणि त्यातून सगळ्यात जास्त म्हणजे लक्षणं बघितली जायची. लक्षणं असतील तरच आजार मान्य करा, नाहीतर करू नका असं मी स्पष्ट सांगेन प्रत्येकाला. सगळ्यांनाच सांगेन. लक्षणं नाहीत, काही नाहीत आणि शुगर मात्र 250 दिसते, तर खरंच तुम्ही या गोष्टीवरती विचार करावा. प्रत्येकाच्या हाताची 5 बोटं सुद्धा सारखी नाहीत. परमेश्वरानं दिलंय प्रत्येकाला वेगवेगळं दिलेलं आहे. शरीर हे प्रत्येकाच्या व्यक्ती तितक्या प्रकृती केलेल्या आहेत परमेश्वरानं. सेम टू सेम नाहीत केलेलं प्रत्येकाचं. तर हे आपण विचार करायला पाहिजे. ठीक आहे, एक मिनिमम मॅक्झिमम जे काय आहे ते आपल्या बॉडीमध्ये असायला पाहिजे. पण थोडं कमी जास्त असेल, तर त्याच्यावर विचार करून रात्रभर जागरणं करून काही होत नाहीत. खरं सांगायचं तर ह्यानं आरोग्य बिघडतंच. वेळच्या वेळी खाल्लं पाहिजे. खाणं एकपट आणि व्यायाम दुप्पट. ह्या जर गोष्टी केलात, तर तुम्ही 100 वर्षे निरोगी जगू शकता. औषधाविना आरोग्य हे जे आहे, तर हे असंच आहे. औषधं आज प्रत्येकाला काय वाटतंय, की मला औषध घ्यायला पाहिजे. मला ही गोळी घ्यायला पाहिजे. मला शुगरची औषधं घ्यायला पाहिजेत हे. तर खरं सांगायचं तर इतर प्राण्यांना, पक्ष्यांना कुठे गेल्यात ह्या सगळ्या गोष्टी? इतर प्राण्यांना बघा, की तुम्ही विचार करा, की कधी कावळ्यानं गोरं होण्यासाठी क्रीम लावली आहे का? त्यानं काय बदल केलाय का? कुठल्या प्राण्याला आज शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, किडन्या फेल कुठल्या प्राण्याच्या गेल्यात सांगा? आहे का? क्रिएटिन लेव्हल चेक केलंय का प्राण्यांचं? हे ते नैसर्गिक आयुष्य जगतात, त्या तपासण्या करत नाहीत आणि त्यांना खरंच आयुर्वेद माहिती आहे, त्यांना खरंच निसर्गोपचार माहिती आहे. आपला हा भारत देशाचा असून आपल्याला हे माहिती नाही. ऋषीमुनींनी जे लिहून ठेवलंय, हे आपण वाचत नाही. हे वाचन करा आणि औषधाविना आरोग्य तुम्ही जगावं, ही संकल्पना आम्ही तोडकर संजीवनीच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आणलेली आहे आणि औषध न घेताच आपण 100 वर्ष जगू शकतो. पूर्वीच्या काळी खूप मोठमोठी युद्ध व्हायची, काय-काय व्हायचं. त्यावेळेस कुठं औषधं घ्यायची, त्यावेळेस झाडपाला असायची त्यावेळेस. त्यावेळेस लोकांचं आरोग्य होतं. पूर्वी लोकांना दम लागत नव्हता का? पूर्वी लोकांना त्रास होत नव्हता का? पूर्वी खूप काय होतं. पूर्वी कसं होतं, पैसा कमी होता, पण लोकांच्याकडे समाधान होतं. आज पैसा जास्त आहे, पण लोकांच्याकडे सुविधा जास्त आहेत. तरी सुद्धा लोकांच्याकडे समाधान राहिलेलं नाही. त्यामुळे स्वास्थ्य बिघडत चाललंय. किती म्हणजे मोठा असला तर औषध खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. हे थोडंसं कुठेतरी संकल्पना बदलली पाहिजे आणि पूर्वीचं जे आहे, आपल्या भारत देशाचं जे आहे, की विदाऊट मेडिसिन लाईफ, तर हे आपण आणलं पाहिजे, जगलो पाहिजे आणि औषधाविना आरोग्य म्हणजे कसं आहे, औषधच नाही, तर औषधांच्या बदली आपण आपल्या वनस्पतींचा वापर करू शकतो, उपयोग करू शकतो. परमेश्वरानं खरंच खूप अशा चमत्कारिक वनस्पती दिलेल्या आहेत आणि आमच्याकडे तुम्ही जर गगनबावडा साईडला जर आलात, तर तुम्हाला गगनबावडा असो किंवा म्हणजे सह्याद्रीचं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय सह्याद्रीचं हे जे घेतलेलं आहे किंवा सह्याद्री आपला जो आहे, तर ह्या सह्याद्रीमध्ये चमत्कारिक वनस्पती आहेत, खरं सांगायचं तर. म्हणजे साप चावल्यानंतर सुद्धा पूर्वी बघा, की एखाद्या मंदिरात न्यायचीत आणि त्याला झाडपाला खायला घालायचे. किती विषारी साप असेल तर त्याचा विष उतरून जायचं. आता साधं सांगायचं झालं तर तुम्हाला विंचू चावल्यानंतर सफरचंद खाल्लं की विंचूचं विष उतरून जातं.
आपल्याला मधमाशी चावली किंवा एखादी बघा ती गांदेल माशी म्हणतात, तर अशी माशी किंवा कुठलाही कीटक असू दे, चावल्यानंतर जिथं डंक मारतो तिथं लिंबू घ्यायचं, त्याच्यावर मीठ टाकायचं आणि ते चोळायचं. तिथलं त्याचं जे इन्फेक्शन असतं, विष असतं, हे सगळं उतरून जातं. तिथली सूज उतरून जाते. तिथं कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा तिथं जखम राहणे, ती जखम बळवणे, हे सगळे प्रकार त्या लिंबू आणि मिठातून निघून जातात. डोकं दुखायला लागलं तरी बघा चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं आणि 30 सेकंद फक्त शांत राहायचं. 30 सेकंदांना अर्धा ग्लास पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय. ह्या अशा खूप साऱ्या उपचार पद्धती आहेत. हे सगळे साधे साधे नुसके आहेत. हे सगळे आपल्याला हे कुठं औषधं कुठं आहेत? सफरचंद हे औषध आहे का? मीठ हे काय औषध आहे का? आपण लिंबू औषध आहे का सांगा? हे ह्याच्यातून आपण बरं होत असताना आता बीपीचा त्रास, लसूण पाकळी खाल्ल्यानंतर बीपीचा त्रास कमी होतो. म्हणजे जे दम लागणे प्रकार आहेत किंवा जे तुम्हाला थकवा जाणवतो, सर्क्युलेशन नीट चालत नाही, कोलेस्ट्रॉल वाढले, हे सगळ्या गोष्टी हिंग आणि लसूण मिक्स करून खाल्ल्यानंतर हे लगेच तुम्हाला 15 दिवसातच तुम्हाला रिझल्ट यायला लागेल, त्याचा गुण दाखवायला लागेल. अशी सगळी म्हणजे चमत्कारिक आहेत, सगळं चमत्कारिक आहे आणि हा आपल्याला इझी अवेलेबल होणार आहे सहज. पोट कमी करण्यासाठी दालचिनीचा उपयोग करू शकता, गॅसेस कमी करण्यासाठी आपल्याला वेलदोड्याचा उपयोग होतो. असं प्रत्येक दात मजबूत करण्यासाठी लवंग आहे. सगळे प्रकार म्हणजे शरीरात उष्णता जास्त झाली तर आपण ह्याचा कडुलिंबाच्या पानाचा उपयोग करू शकतो. म्हणजे स्वयंपाकघरात हळद आहे, जखम, अल्सर वगैरे कमी होण्यासाठी, मूळव्याध कमी होण्यासाठी सुद्धा तुम्ही लिंबू आणि सैंधव मीठाचा उपयोग करू शकता. खूप सारे इलाज आहेत जेणेकरून सीताफळाची पानं आहेत जे खाल्ल्यानंतर परत उष्णता कमी होऊन आपल्याला व्यवस्थित म्हणजे जे शुगर म्हणतो ना, तर ती कमी येण्यासाठी फक्त थोडा व्यायामाची जोड असली ना, तर तुमच्या शरीराला सगळं व्यवस्थित होतंय. माझं नेहमी सांगणं असतंय की खाणं एकपट, व्यायाम दुप्पट. हे जर केलात, व्यायाम जर तुम्ही कंटिन्युटी ठेवलात, आता कसं आहे की आरामदायी सोफ्यावर बसणे, गाडीत बसणे, गाडीवर बसणे, चालणं कमी झालं लोकांचं, जिना चढणं कमी झालं, लिफ्ट आली, घरामध्ये फॅन आले, फॅन निघून आता AC आले, हे जे सगळ्या ज्या सुविधा वाढलेत, तर ह्याचा थोडासा कमी उपयोग करून घ्या म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहील. आणि औषधाविना आरोग्य हे आपण जगलोच पाहिजे. औषधं न घेता म्हणजे कुणाचीही असू द्या, थोडी कमी करूया. आणि जर घ्यायचंच असेल तर तुम्ही आयुर्वेदिक घ्या, कुणाचंही घ्या, पण आयुर्वेदिक घ्या. निसर्ग उपचार जास्त करा जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील. आपल्याला कुठल्याही औषधाची गरज लागता कामा नये. परमेश्वराला आम्ही नेहमी मी तर हात जोडून सांगत असतो. माझ्या इथं जे जे लोक येतात म्हणजे तसं लाखो लोक येतात माझ्या इथं ओपीडीला, पण मी सगळ्यांना पहिल्यांदा सुरुवातीला नमस्कार करतो आणि परमेश्वराच्या चरणी आम्ही तिथं प्रार्थना करतो की परमेश्वर आम्हाला नको 100 वर्षाचा आयुष्य, 80 वर्षाचं दे, 20 वर्ष कमी कर, पण 80 वर्षात आम्हाला कुठली एकही औषध घ्यायची वेळ येऊ नये. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल तर 100% तुम्ही निसर्गोपचार केंद्र तोडकर संजीवनीला एकदा तरी भेट द्या. बस तुम्हाला तुमचं आयुष्य चांगलं आणि निरोगी होऊ शकतं. औषधाविना आरोग्य ही संकल्पना आम्ही जे काढलेलं आहे, तर औषध न घेता माणूस हा जगू शकतो. इतर प्राणी पक्षी जगतात, मग मनुष्य प्राणी या पृथ्वीवरती वेगळा काय आहे? आणि त्याला असं काय? शुगर 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 म्हणजे काय? बीपी काय? क्रिएटिन लेवल वाढणं म्हणजे काय? थायरॉइड आज बघितलं तर 25-30 वर्षापूर्वी कुठं होता थायरॉइड? काहीच नव्हतं. हे काय नवीन नवीन शोध लागायला लागलेत आणि काय नवीन नवीन शरीरात बदल घडायला लागलेत, ती का घडायला लागलेत, ह्या सगळ्याची माहिती किंवा ह्या सगळ्याची आपण गैरसमजच म्हणतो थोडक्यात. हा गैरसमज थोडा आपण बाजूला काढून एकदा नक्की भेट द्या आणि शरीराबद्दल योग्य माहिती घ्या. आणि शरीराबद्दल कुठलाही आजार असू दे, तुम्हाला जर समजा लक्षणं नसतील तर तो मान्यच करू नका आणि आत्मविश्वास वाढवा. आमच्या इथं तोडकर संजीवनीमध्ये आम्ही ते आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतो. आम्ही ते सगळ्यात आम्हाला परमेश्वराने दिलेलं एक वरदान आहे म्हणायला हरकत नाही की लोकांचा आत्मविश्वास वाढवला. आणि ज्यावेळेस आत्मविश्वास वाढतो त्यावेळेस तुम्हाला कुठल्या औषधाची गरज लागत नाही. कारण बघा की माणसाला एक वेळेस स्केल धोका देऊ शकते पण विल धोका देत नाही. एखाद्याची आत्मिक शक्ती असते ती कधी कोणाला धोका देत नाही. तुमची आत्मशक्ती असेल, मनाची पावर असेल तर ती नक्कीच तुम्हाला मी खूप अशी उदाहरणं देऊ शकतो की आत्मिक शक्ती कशी वाढवायची, काय करायची, मनाची ताकद कशी वाढवायची. मनाची ताकद वाढवण्यासाठी खूप छोटे छोटे साधे साधे आपण इलाज करू शकतो. की मनाला सांगायचं की आज मी व्हॉट्सअप बघणारच नाही, एक दिवस मी आज अजिबात मोबाईल कोणाचा फोन सुद्धा घेणार नाही, हे तुम्ही सांगायला चालू करा. एक दिवस फक्त घेऊ नका. बघा तुमच्या मनाची ताकद वाढते, तुमचं मन तुमच्या ताब्यात यायला लागतं आणि ज्यावेळेस मन तुमच्या ताब्यात येतं त्यावेळेस तुम्ही दुनिया जिंकू शकता. हे आजार गिजार तर काय जाता जाता तुम्ही उडवून लावाल.
बरोबर. खरंच आहे या गोष्टी. खरंय. हा. आणि अशाच पद्धतीने फक्त औषधोपचारच नाही तर कुठल्याही येणाऱ्या रुग्णाची मुळात ही मानसिक शक्ती वाढवण्याचं काम हेच तोडगा संजीवनी या निसर्गोपचार केंद्रामध्ये केलं जातं आणि म्हणून आजार कुठलाही कितीही गंभीर असाध्य का असेना रुग्ण हमखास बरा होणार हे मात्र निश्चित असतं. तर अशाच पद्धतीने तोडगा संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये आलेल्या रुग्णाचं